जर मी खूप पूजा अर्चा करतोय, हे करतोय, ते करतोय, तर माझ्यावर येणारे संकट खरंच टळतात का मॅम? तुमच्या पूजेची परमेश्वराला गरज नाहीये. तुमचं मन शांत करण्यासाठी तुम्हाला पूजेची गरज आहे. आजारांवरही रेकी काम करते. रेकी फक्त कुठल्याही एका भागावरती काम करत नाही. नियर अबाउट 70% मेडिसिन तुमच्या घरातले बंद होते. 100% फरक पडतो का मॅम रेकीचा? दारू पिणं कमी होऊ शकतं का रेकीमुळे? रेकी लोकांना जादू टोना वाटतो, तर ही जादू आहे का? म्हणजे असं एनर्जी येते आणि एखाद्याचे प्रॉब्लेम दूर करते. रेकी कुणाचं वाईट करण्यासाठी करू शकत नाही, की जरी एक अश्रू पुसायासा आला तरी जन्म काही कामाचा आला. तुम्हाला असं वाटतं का कधी की जर तुम्ही रेकी ही 2005-06 शिकलेल्या असल्या असता तर काकांसाठी ती यूज झालीच? असं म्हटलं जातं की एखाद्या माणसाच्या अंगावर जी जखम झालेली असते ती तर निघून जाते, पण मनातली जखम निघून शकत. जे मनाला कोणी बोललेले शब्द असतात ते निघत नाही, तर बट रेकीने ते निघू शकतं. प्रत्येक कर्माचं, चांगल्या कर्माचं चांगलं फळ आणि वाईट कर्माचं वाईट फळ हे तुम्हाला मिळणारच आहे. जे पण तुमच्यामध्ये दोष आहे तो रेकी तुमची घालवून टाकणार आहे आणि त्याच्यातून तुमची सगळ्या बाजूनी प्रगती होणार. जे पूर्ण 7 चक्र आहे तर प्रत्येक चक्राबद्दल मला सांगा ना की त्याची म्हणजे कोणत्या चक्र इम्बॅलन्स असला तर हा आजार होऊ शकतो किंवा हे प्रॉब्लेम्स होऊ शकतात आणि ते रिकवर कोणत्या पद्धतीने केले जातात, म्हणजे ती तपश्चर्या किंवा ते कसं केलं जातं. मला माझ्या आयुष्यामध्ये जर आज जसं बोललो की सेल्फ लव्ह कमी आहे, म्हणजे मला हृदय चक्रावर काम करायचं आहे माझ्या, तर मग तुम्ही ते कसं मला करून द्याल? एक हिलिंगचं जे हे आहे फील्ड आहे, तर त्याच्यामध्ये अशा पद्धतीचेच लोक पाहिजेत की ज्यांना दुसऱ्याच्या दुःखाची जाणीव आहे. आपल्याला पैशाचे प्रॉब्लेम येतात, आपले काही त्याच्यामध्ये मानसिकतेचा पण दोष असतो. आपण पैशाच्या रिलेटेड आपले विचार पण चुकीचे असतात. बरोबर. किंवा पैशाला आपण नावं ठेवतो, माणुसकी महत्त्वाची आहे, पैसा महत्त्वाचा आहे का, अशा आपल्या एक काय म्हणतो की फॉर्मॅटमध्ये आपले असे काही चुकीचे हे बसलेले आहेत, विचार बसलेले आहेत. तर ते हळूहळू तुमचं हिलिंग होतं आणि ते विचार पण बदलतील आणि पैशाचा फ्लो तुमच्याकडे वाढेल. हॅलो गाईज अँड वेलकम टू बँटर विथ चेतन. मित्रांनो, आज आपल्यासोबत आहे भाग्यश्री कुलकर्णी मॅम. मॅम नमस्ते. नमस्ते. मित्रांनो, आपण भरपूर टॉपिकवर आजपर्यंत पॉडकास्ट केले, ज्यामध्ये ज्योतिष येतं, वास्तुशास्त्र येतं, न्यूमरोलॉजी येतं. बट आजचा जो आपला पॉडकास्ट आहे ना, तो आहे रेकीवर. तर रेकी म्हणजे काय? सगळ्यात पहिले भरपूर लोकांना काय वाटतं ना की रेकी हा असा थोडासा इंग्लिश शब्द वाटतो आपल्याला. हा शब्द असा वाटतो की अरे या शब्दाचा आणि आपला काय संबंध असू शकतो. बट रेकी ही एक हिलिंगचा प्रकार आहे. रेकी शास्त्र हे असं एक शास्त्र आहे की ज्याच्याने तुमच्या आयुष्यातला प्रत्येक प्रॉब्लेम हा दूर होऊ शकतो आणि तो कसा होऊ शकतो ते आज आपल्याला मॅम सांगणार आहे. तर मॅम, तुमचं परत एक वेळा स्वागत आहे आपल्या चॅनलवर. धन्यवाद. रेकी म्हणजे काय एक्झॅक्टली? म्हणजे लोकांना काय वाटतं ना मॅम की म्हणजे हा शब्द जरा असं वाटत नाही की हा आपला इंडियन भारतीय शब्द नाही वाटत, तर काय ऍक्च्युअली रेकी? ऍक्च्युअली रेकी हा शब्द भारतीय नाहीच आहे. हा, तो जॅपनीज शब्द आहे. ओके. तर त्याच्या शब्दशः अर्थ जर घ्यायचा तर रे म्हणजे जॅपनीज याच्यामध्ये ब्रह्मांड किंवा युनिव्हर्स, ओके, आणि की म्हणजे ऊर्जा, ओके, म्हणजे ब्रह्मांडीय ऊर्जा किंवा युनिव्हर्सल लाईफ फोर्स असं आपण रेकीला म्हणू शकतो. आता रेकी तुम्हाला जर अगदी साध्या भाषेत समजावून सांगायचं म्हटलं तर माझ्या पद्धतीने मी असं सांगू शकते की जसं की तुमच्या हाताला एखादी जखम झाली, पहिले आपण हिलिंग म्हणजे काय ते बघूया, मग रेकी हिलिंग आपण बघू. बरोबर. तर हिलिंग म्हणजे काय, तर तुमच्या जर हाताला एखादी जखम झाली तर आपल्याला माहिती आहे की आपण त्याच्यावरती काहीतरी मलम वगैरे लावतो. पहिल्या दिवशी ओली असते जखम, त्याला अजिबात धक्का आपण लावू शकत नाही. मग हळूहळू मलम लावतो किंवा काहीतरी लावल्यानंतर 2 दिवसानंतर हळूहळू सुकायला लागते. ती जखम सुकते, काही दिवसांनी त्याच्यावरची खपली पण पूर्ण सुकते. एक दिवस ती खपली निघून जाते आणि परत थोडासा व्रण राहतो, परत काही दिवसांनी तो व्रण पण निघून जातो आणि त्वचा तुमची पूर्ववत होती. म्हणजे काय झालं की ह्या प्रोसेसला हिलिंग म्हणतात. बरोबर आहे. म्हणजे जखम झाल्यापासून ती बरी होण्याची जी प्रोसेस आहे त्याला हिलिंग म्हणतात. आता रेकी काय आहे, तर रेकी हा हिलिंगचा बेस आहे. ओके. हे आपण जे आता सांगितलं तुम्हाला हे फिजिकल हिलिंग झालं. बरोबर. की तुमच्या शरीराला जी जखम झाली ती बरी होणं हे फिजिकल हिलिंग झालं. तर तसंच आपल्या माणसाच्या आयुष्यामध्ये अनेक दुःख येतात, अनेक अपमान, संघर्ष, त्रास आपण जे भोगतो आणि आपल्या मनाला असंख्य जखमा होत असतात.
आपण जीवन जगत असताना ह्या जखमा आपण काय म्हणतो की मान सांगावा जगाला आणि अपमान सांगावा मनाला. तर आपण असे अपमान, आपले त्रास असतात ते आपल्या आतमध्ये दाबून टाकतो, गाडून टाकतो की ते वरती कुणाला दिसता कामा नये, किंवा आपलं वीकनेस किंवा आपलं कोणतीही गोष्ट जी वीक आहे, वीक पॉइंट्स आपण कोणाला सांगत नाही आणि ते आतमध्ये दाबले जातात. पण ते कुठे जातात? मनातच राहतात. ते मनातच आपण गाडून टाकतो. तर त्या जखमा, जशा तुम्हाला शरीरावरच्या जखमा बरं करण्याची गरज आहे तशा तुमच्या मनाला झालेल्या जखमा पण तुम्हाला बरं करण्याची गरज आहे. तर याला आपण हिलिंग, एनर्जी हिलिंग म्हणतो. एनर्जी असं म्हटलं जातं की एखाद्या माणसाच्या अंगावर जी जखम झालेली असते ती तर निघून जाते, पण मनातली जखम निघू नाही शकत. जे मनाला कोणी बोललेले शब्द असतात ते निघत नाही. तर बट रेकीने ते निघू शकतात. हो, इतकी पॉवर आहे रेकीमध्ये. हो. ती कशी? त्याचं असं आहे की तुम्ही ज्यावेळेस एखादी गोष्ट आपल्या मनावर घेता, म्हणजे एखाद्या 10 वर्षापूर्वी किंवा 20 वर्षापूर्वी मला एखाद्या व्यक्तीने माझा अपमान केला आणि मला त्यावेळेस असंख्य दुःख, म्हणजे वेदना झाल्या आणि दुःख झालं मला की खूप, म्हणजे ती गोष्ट आपण, म्हणजे ज्या ज्या वेळेला तुमच्या मनात ती गोष्ट येते किंवा तो विचार येतो त्या वेळेला तितकंच दुःख आपण परत फील करतो. बरोबर. आणि आपल्याला परत त्या पूर्ण, म्हणजे ती प्रोसेस जी पूर्वी झालेली होती तर त्याची अनुभूती घेतो आपण पुन्हा पुन्हा आणि तितकेच दुःखी होतो आपण. बरोबर. ऍक्च्युली 10 वर्षापूर्वीची जी भाग्यश्री होती ती पूर्णतः वेगळी होती, कारण तुमच्या पेशी सतत नवीन जन्माला येत असतात. आपण सतत नवीन, आपलाच एक नवीन अवतार असतो. परंतु 10 वर्षापूर्वीची भाग्यश्री वेगळी होती, त्यावेळेची परिस्थिती वेगळी होती, आजची वेगळी. आज मला ते दुःख नाहीये, परंतु ते माझ्या मनात बसलेलं आहे. दुःख असतं कुठे ना कुठे ना ती गोष्ट, तर ते मनात दुःख बसलेलं आहे. आजच्या भाग्यश्रीला तो त्रास घेण्याची गरज नाहीये, परंतु ते आपण घेतलं जातं आपल्याकडून, किंवा ती मनात आपण कारण गाडून टाकलेली असते आणि त्या कोणत्या तरी आठवणीने ती परत उफाळून वरती येते आणि तितकेच दुःखी होतं आपण. आपण चांगल्या कार्यक्रमात सुद्धा अशी एखादी वाईट आठवण जर आली तर आपल्या पूर्ण याच्यावरती पाणी फिरल्यासारखं होतं आणि आपण पूर्ण दुःखामध्ये परत जातो, त्या जुन्या याच्यामध्ये. तर हे कुठंतरी काढून टाकायला पाहिजे. तर हे जर तुम्हाला काढायचं असेल तर याचं हिलिंग करणं गरजेचं आहे, की ती जखम आहे ती हील करणं गरजेचं आहे. खूप इम्पॉर्टंट सांगितलं तुम्ही हे. म्हणजे असं असतं भरपूर वेळा की आपला कुणीतरी अपमान केलेला असतो, अख्खं आयुष्य आहे, खूप इतके दिवस असतात प्रत्येक वर्षामध्ये 365 दिवस, तर अपमान हा होत असतो. आजकाल सासू सोनेचा अपमान करते, सून सासूचा करते, नवरा बायकोचा, बायको नवऱ्याचा. लहान मुलं आज अपमान करायला लागले. आधी थोडे संस्कार जास्त होते, आता थोडे कमी होत चालले. थोडं पाश्चात्य संस्कृतीचा आपल्या याच्यावर परिणाम होत चाललाय. या सगळ्या गोष्टी बरोबर आहे. अपमान करणंच ही खूप मोठी चूक मला वाटते. तर ज्याचा अपमान होतो त्यालाही वाईट वाटतं आणि ज्याने अपमान केलेला आहे त्यालाही कुठे ना कुठे ते मनात राहतं. त्याच्याकडून ते वाईट कर्मच घडलेलं आहे. कधी कधी तो म्हणजे अपमान करण्याच्या हेतूने बोलला असेल असं पण नाही, परंतु त्याच्याकडून जे कृत्य झालेलं आहे तर ते वाईटच आहे. म्हणजे ती लोअर फॉर्म ऑफ एनर्जीच आहे. कुणाचा अपमानास्पद एखाद्याला बोलणं तर हे लोअर फॉर्म ऑफ एनर्जीच आहे आणि त्यामुळे तो त्याचं ते कर्म बनलेलं आहे. तर हे कर्म त्याला कधी ना कधी त्याला, म्हणजे ह्याच व्यक्तीकडून त्याची परतफेड होईल असं नाही, परंतु कधी ना कधीतरी ते कर्म त्याच्याकडे उलटून येणारच आहे. तुम्ही असं म्हणताय की आज जर एखादा व्यक्ती हा कुणाचा अपमान करत असेल किंवा घडी घडी अपमान करत असेल तर ज्या व्यक्तींचा तो अपमान करतोय ते व्यक्ती त्याचा अपमान नाही करणार, पण या जगामध्ये कुणीतरी असा व्यक्ती असेल की जो त्याला अपमानित करेल आणि सेम ते जे आपण म्हणतो कर्मा तसं होईल. कर्मा रिटर्न्स. आता त्याला त्याचं म्हणजे हे मिळणारच आहे. म्हणजे आपल्याला कधी कधी काय वाटतं की आपण जगामध्ये बघतो की खूप चांगल्या लोकांना खूप त्रास असतो. बरोबर. ते आपण म्हणतो की अरे बापरे, हा तर एखादा व्यक्ती वाईट वागत असतो तर त्याला सगळं मिळतंय, त्याचं सगळं चांगलं होतं. बरोबर. आणि आपण चांगले वागून सुद्धा आपल्यासोबत असं का होते, हा आपल्याला प्रश्न पडतो. बरोबर. मग आपण त्यावेळेस देवाला दोष द्यायला लागतो किंवा परिस्थितीला दोष देतो किंवा एखाद्या व्यक्तीला दोष देतो की माझ्या आईने मला त्यावेळेस असं हे केलं नाही म्हणून मला त्रास होतोय, किंवा माझ्या वडिलांनी मला त्यावेळेस हे करू दिलं, जॉब करू दिला नाही, शिक्षण दिलं नाही म्हणून मला असं हे होतंय, असं आपण कोणावरती तरी त्याचा दोष टाकायचा प्रयत्न करतो. परंतु अगदी साध्या भाषेत जीवन म्हणजे काय आहे की तुमच्या कर्माचं फळ तुम्हाला मिळणार आहे. बरोबर. आता याच्यामध्ये काय होणार आहे की असं कुणाला तरी दोष देण्यात काही अर्थ नाहीये. कारण का की हे तुम्हीच कधीतरी केलेल्या कर्माचं फळ
प्रत्येक कर्माचं, चांगल्या कर्माचं चांगलं फळ आणि वाईट कर्माचं वाईट फळ हे तुम्हाला मिळणारच आहे. जीवन किंवा परमेश्वर किंवा देव तुम्हाला काही देत नाहीये. तुम्ही जे टाकताय, एक बॉक्स आहे समजा, म्हणजे जीवन हे तुमचं एक बॉक्स आहे. इकडून जे टाकताय ते तिकडून परत येते. जेही लोकांना म्हणजे खूप इंटरेस्टिंग सांगितलं मॅमने आज, की जेही प्रॉब्लेम तुम्हाला आयुष्यात होत आहे, तर तुम्ही काय करतात की प्रत्येक वेळेस देव माझ्यासोबत असं का करतो, असं का होतंय, असं का होतंय. पण हे तुम्ही कुठेतरी तुमचे कर्म चुकले, त्याची परतफेड तुम्हाला या जन्मात मिळते. मग ते कर्म मागच्या जन्मीचे पण असू शकतात, ते या जन्मीचे पण असू शकतात. मागच्या म्हणजे अनेक जन्मांच्या पूर्वीचं पण असू शकतं. ओके. की अशा आपल्या ह्याच्यामध्ये ग्रंथांमध्ये असे दाखलेत की 10 जन्मानंतर त्याचं कर्माचं फळ त्यांना मिळालेलं आहे. असंही होतं. हो, असंही होत. म्हणजे पितृदोष आपण म्हणतो ते असेच मग होते. हा, पितृदोष म्हणू शकता किंवा कर्माचं कर्माचं फळ. याचं तुम्हाला जर उदाहरण सांगायचं असेल तर भीष्म जे होते, पितामह भीष्म, तर यांना जे युद्ध झालं आणि त्यांच्या अंगामध्ये सगळे बाण टोचले गेले, त्यांना ते बाणांच्या शय्येवरती झोपले शेवटी. तर त्यांनी श्रीकृष्णांना बोलवलं आणि म्हणाले, ते स्वतः ज्ञानी होते, त्यांनी मागे जाऊन जन्म त्यांचे काही बघितले की मी काय पाप केलं होतं, मला ही वेळ का आली, की आपल्याला जर एक काटा टोचला तर किती वेदना होतात. आणि असे हजारो बाण त्यांच्या शरीरामध्ये घुसलेले होते आणि त्याच्यावरती ते झोपलेले होते. बरोबर. तर त्यांना किती वेदना होत असतील. तर त्यांनी मग कृष्णाला शेवटी त्यांचं इच्छा मरणी होते आणि त्यांनी ठरवलं आता अशा अवस्थेत जगण्यापेक्षा आता आपण आपला मृत्यू पत्करला पाहिजे. म्हणून कृष्णाला बोलवा, शेवटचं मला दर्शन घ्यायचंय आणि मला एक प्रश्न विचारायचा आहे, असं त्यांनी सांगितलं. मग त्यांनी कृष्णाला बोलवल्यानंतर, कृष्णा, माझ्यावरती ही जी वेळ आलेली आहे आज, अनेक ह्या बाणांच्या शय्येवर मला झोपावं लागलेलं आहे, तर हे कुठलं, कशामुळे झालंय? मग ते म्हणाले, कृष्णाने सांगितलं तुमच्याच कर्माचं फळ आहे. मग यांनी म्हणाले की मी 8 जन्म मागे जाऊन बघून आलो, पण माझ्याकडून अशी कुठलाही चूक झालेली नाही की मला हे फळ मिळावं. मग त्यांनी सांगितलं की 10व्या जन्मात तुम्ही 8 जन्म बघितले, पण 10व्या जन्मामध्ये तुम्ही एक राजपुत्र होता आणि वनातून चाललेले असताना तुमच्या समोर एक साप आला. तर त्या सापाला न मारता तुम्ही काय केलं की भाल्याच्या टोकाने उचलून फेकून दिला. ओके. तो फेकत असताना बाभळीच्या झाडावरती पडला आणि बाभळीचे काटे पूर्ण त्या सापाच्या अंगामध्ये सगळीकडे घुसले. त्या कर्माचं फळ म्हणून तुम्ही आता बाणाच्या शय्येवरती झोपलेलं आहे. ओके. मग भीष्मांना प्रश्न पडला की मग 10 जन्म मला फळ का मिळालं नाही? कारण 10 जन्म तुम्ही पुण्यच करत गेला, इतकं मोठं पाप तुमच्याकडून 10 जन्मात घडलं नाही, म्हणून त्या पापाचं फळ पेंडिंग होतं, ते मिळालं नव्हतं तुम्हाला. मग ते म्हणाले, ह्या जन्मातही मी काही पाप केलेलं नाहीये, मला का आत्ता का फळ मिळालं? बरोबर. मग त्यांनी सांगितलं की ह्या जन्मात तुमच्याकडून झालेलं आहे पाप. मग ते म्हणाले, काय झालंय? मला तर वाटत नाही असं काही झालंय. मग ते म्हणाले की ज्यावेळेस द्रौपदीचं वस्त्रहरण होत होतं त्यावेळेस ती तुमच्याकडे आशेने बघत होती आणि तुम्ही एक तिथले पितामह होता, म्हणजे तुमचं दुर्योधनाने ऐकलं असतं की नसतं हा भाग वेगळा आहे, परंतु तुम्ही त्याला बोलू शकत होता, तुमचं मत व्यक्त करू शकत होता की दुर्योधना हे चुकीचं आहे, बरोबर आहे, तो असं करू नकोस, एका नारीचा अपमान तू करतोयस, ते करू नकोस. पण तुम्ही तुमचा आवाज उठवला नाही किंवा तुमचं मत तिथं मांडलं नाही, तुम्ही खाली मान घालून बसलात आणि एका नारीचा अपमान होताना तुम्ही खाली मान घालून बघितलं. हे खूप मोठं पाप तुमच्याकडून झालं आणि म्हणून 10 जन्मापूर्वीचं फळ होतं ते तुम्हाला आता मिळालं. हो, म्हणजे अन्याय होतोय त्याला अडवलं नाही त्यांनी, ते त्यांचं मोठं हे होतं, पाप होतं, त्यामुळे त्यांना ते फळ मिळालं. जर पूजा अर्चा खूप केली आपण, समजा की मला माहिती नाही, बट व्हॉट एव्हर जे काय कर्म असतील आधीचे जन्माचे, पण जर मी खूप पूजा अर्चा करतोय, हे करतोय, ते करतोय, तर माझ्यावर येणारे संकट खरंच टळतात का मॅम? काय वाटतं तुम्हाला याबद्दल, काय सांगाल पूजा अर्चेने? पूजा अर्चा हा काय एक रिच्युअल्स आहे. आपलं वागणं हे सगळ्यात म्हणजे आपल्या हातात आहे. बरोबर की आपण कर्म जे घडवतोय, कारण आता मला ह्या जन्मामध्ये जे दुःख भोगायला लागली, मी ह्या जन्मात नाही कुणाला त्रास दिलेला, परंतु मागच्या जन्मांमध्ये काही माझ्याकडून चुका झाल्या असतील तर त्याचं फळ म्हणून मला आता हे त्रास भोगायला लागलेत. तर आता मी कुणाला तरी त्याचा दोष देणं चुकीचे. मग आता मी पूजा अर्चा करणं, पूजा म्हणजे काय आहे की पूजा म्हणजे पूज्य, पूज्य म्हणजे शून्य, शून्यात जाणं म्हणजे पूजा. म्हणजे काय आहे की तुम्ही स्वतःला एका ह्याच्यामध्ये घेऊन जाता, एका स्टेटमध्ये घेऊन जाता आणि तिथं तुमच्या पूजेची परमेश्वराला गरज नाहीये.
तुमचं मन शांत करण्यासाठी तुम्हाला पूजेची गरज आहे. बरोबर आहे. म्हणून आपल्या हिंदू धर्माने भौतिक सुख वाढवण्याकडे जसं जास्त लक्ष नाही दिलं, तर मानसिकतेवर सगळे प्रॉब्लेम्स माणसाचे अवलंबून आहेत. हे ओळखलं म्हणून आपल्याला आपल्या धर्मामध्ये असे हे आहेत. आणि आपल्या हिंदू धर्मामध्ये आपल्या ते मनामध्ये आपल्या DNA मध्ये रुजलेलं आहे की पाप पुण्य या संकल्पना किंवा एक चांगलेपणा जो आपल्यामध्ये आहे की आपण सहजासहजी कुणाला त्रास देत नाही, किंवा सहजासहजी आपण कुणाच्या दुःखाला आपण हे करत नाही, किंवा दुसऱ्यांच्या दुःखात आपण आपलं दुःख मानून त्याला मदत करतो. बरोबर आहे. तर हे आपल्या आधीपासून आहे आणि हे खूप आपल्यामध्ये रुजवलं गेलेलं आहे. ओके. परंतु अलीकडच्या काळामध्ये हे चेंजेस व्हायला लागलेत की कुणी बघितलाय पुढचा जन्म, आता मला मिळतंय, करून घेऊ आजच्या जन्मात, आता मला हे मिळणार आहे, त्याच्यासाठी मला थोडस पाप करावं लागणार आहे. तर ठीक आहे, आता मला सुख मिळतंय, पुढं बघू. ही वृत्ती आपल्याकडे नव्हती. कारण आपल्याकडं एखादा अगदी गरीबातला गरीब माणूसही काय म्हणतो की तुमचा 1 रुपया मी बुडवला तर मला पुढचा जन्म घेऊन यावं लागेल आणि फेडावा लागेल. ही मेंटॅलिटी आजही आपल्याकडे लोक बोलतात. तर आजही आपल्या हे तळागाळापर्यंत आपल्या रुजलेलं आहे. बरोबर आहे. इतकं आपला धर्माने आपल्यामध्ये हे सगळं बसवलेलं आहे. आणि जे आहे आपल्याला जे आज मिळालेलं आहे ते आपल्याच कर्माचं कधीच्या पाठीमागच्या कर्माचं फळ आहे. मग आता तुम्ही म्हणाल की कर्माचं फळ आहे किंवा जे माझ्या आता नशिबातच आहे, तर मी कशाला काम करू, मग माझ्या नशिबानेच मला सगळं काही मिळेल. तर असं नाहीये. तुम्हाला तुमच्या बँकेच्या लॉकरला 2 चाव्या आहेत, एक तुमच्याकडे आहे आणि एक बँकेकडे. तशी ही बँकेकडची चावी आहे प्रारब्धाची, की प्रारब्धाचे भोग हे तुम्हाला भोगावेच लागणार आहेत. जे काय लिहिलेलं आहे ते प्रारब्धात. ते आता तुम्ही जे विचारलं की मी पूजा अर्चा करतो किंवा मी चांगला वागतो, बरोबर, मग माझे भोग कमी होतील का? त्याची तीव्रता कमी होती. म्हणजे तुमच्या अंगावरती उकळतं तेल सांडण्याचा जर योग आहे तर ते कोमट तेल सांडेल, म्हणजे ते फळ तुम्हाला मिळेल, इम्पॅक्ट कमी होईल, हानी नाही होणार त्याची, त्याच्याने तुम्हाला जास्त त्रास होणार नाही. का तर तुम्ही ह्या सगळ्या साधना करताय. करेक्ट. जसं पूजा आहे, नामस्मरण आहे, ही एक साधना आहे की आपल्याकडे साधू संतांनी सांगून गेले की तुम्ही देवाचं नाव घ्या. त्यांनी काम सोडा असं म्हटलेलं नाही, तुमचं काम करत राहा, त्याच्यासोबत देवाचं नाव घेत. काही लोक कामधंदे सोडून फक्त देवाचंच करत असतात. ते चुकीचं आहे. नाही, ते चुकीचं. तुमचे कर्म करा, काम करा, मेहनत करा आणि त्याला जोडीने तुम्ही देवधर्म करा. देवधर्म म्हणजे तुम्ही देवाचं नाव घ्यायचंय. पुण्य परोपकार पापते परपीडा, एका वाक्यातच हा सगळा हे आहे. म्हणजे आपल्या अर्थ सांगा ना मॅम याचा. की पुण्य म्हणजे काय आहे की दुसऱ्याला उपकार करणे किंवा दुसऱ्याला आपला त्रास न होऊ देणे. आणि पाप काय आहे तर आपल्यामुळे दुसऱ्याला त्रास होणे. ओके. तर हे इतकी साधी सोपी संकल्पना आहे, सोप्या भाषेत हे आहे. असं काही नाहीये की पूजा करा म्हणजे नाही. पूजा ही तुमच्यासाठी आहे, तुमच्या मनाला जी स्ट्रेंथ मिळायला पाहिजे. बरोबर. की आता दुःख आहे, आता माझे मिस्टर एक्सपायर झाले, बरोबर, मी एकटी पडले, माझं मुलं लहान होती, माझी साथ सोडली लोकांनी. सगळ्यात इम्पॉर्टंट मला एक गोष्ट सांगायची की मॅम स्वतः एक इंजिनियर आहेत, इलेक्ट्रिकल इंजिनियर आहे आणि त्यांचं नॉलेज म्हणजे टेक्निकल पण त्यांनी तर ते प्रूव्ह केलेलंच इंजिनियर बनल्यावर. आणि आपण आध्यात्मिक स्पिरिच्युअल आणि रेकीचं हे तर आता बघतोच आहे. आणि MA BEd पण आहे. अरे MA BEd पण आहे आणि त्यासोबतच मी जास्त चांगल्या पद्धतीने शिकवू शकते कारण मी टेक्निकल आहे, मी ते टेक्निक समजून घेते कोणत्याही गोष्टीचं. आणि मी एक टीचर पण आहे, त्यामुळे तुमच्यापर्यंत ती पोहोचावी त्यासाठी तुम्ही व्यवस्थित शिकवू पण शकता. संदर्भासहित स्पष्टीकरण देऊन तुम्ही गोष्ट समजावता की सोपं करून कसं सांगायचं. म्हणजे कधी कधी लोकांना वाटेल की हे काय सोपंच आहे, पण ते सोपं करून सांगण्याने ते तुमच्यापर्यंत, माझ्या मनामध्ये काय आहे कल्पना ती तुमच्या मनापर्यंत पोहोचली पाहिजे. बरोबर. तर त्याचा बरोबर तर संवाद झाला. करेक्ट. तुम्ही काकांचं वारल्यानंतरचं एक्झाम्पल सांगा. ऍक्च्युली मी या फील्डमध्ये येण्याची काही कारण आहेत की मुळात माझा स्वभाव हा स्पिरिच्युअल पहिल्यापासून होता. की अगदी म्हणतो ना की आपण वाळलेल्या पाचोळ्यावर पण पाय नाही द्यावा, अशी आपल्या वृत्ती, पाप भिरू ही एक वृत्ती होती पहिल्यापासून. आणि माझी आजी जी होती तर ती खूप तिसरी शिकलेली होती, पण सगळे ग्रंथ पाठ होते आणि सतत ती सगळे मला, म्हणजे माझं लहानपण आजीच्या जवळ जास्त असायचे मी. आणि त्यावेळेस ती रोज ती एक गोष्ट सांगायची मला, अशा सगळ्या ग्रंथांमधल्या गोष्टी सांगायची. तर त्याच्यातून एक व्यक्तिमत्व बनत गेलं.
घडत गेले की कुणाला त्रास न द्यावा किंवा अशा पद्धतीचा माझा स्वभाव आहे की असं कुणाला त्रास द्यावा, कुणाला तरी काहीतरी बोलावं, मुद्दाम म्हणून हे करावं, अशी कधी वृत्ती नाहीये. किंवा कुणाला दुःख झालं तर आपल्याला लगेच दुःख होतं, त्याचं वाईट वाटतं. तर अशा स्वभावाचे एक मी व्यक्तिमत्व आहे की फार असं म्हणजे स्वतःच्या ह्याच्यासाठी भांडावं हे पण माझ्याकडे नव्हतं की माझ्या फायद्यासाठी मी भांडते, हे पण सहजासहजी नाही आलेलं. तर माझ्या काही जवळच्या व्यक्ती गेलेल्या आहेत. माझा एक 22 वर्षाचा भाऊ एक्सपायर झाला ऍक्सिडेंटमध्ये माझं लग्न झाल्यानंतर 1 वर्षाने. तर त्या दुःखातून बाहेर येण्यासाठी मी काही गोष्टींची मदत घेतली. त्याच्यातून बाहेर पडल्यानंतर थोडे दिवस गेले, काही वर्ष गेली, त्याच्यानंतर थोडं बाहेर पडले आणि त्याच्यानंतर माझ्या आयुष्यात अजून एक मोठी दुर्घटना घडली की 2012 मध्ये माझे मिस्टर एक्सपायर झाले. आणि अतिशय चांगली तब्येत होती, व्यवस्थित म्हणजे सगळं, त्यांची नोकरी वगैरे चांगलं होतं, सगळं प्रायव्हेटमध्येच कामाला होते. परंतु ते अचानक त्यांचं एक दिवस डोकं दुखलं आणि ब्रेन ट्युमर डिटेक्ट झालं. 3ऱ्या दिवशी ऑपरेशन केलं. नंतर सह्याद्री हॉस्पिटल, रुबी हॉस्पिटल असा आमचा प्रवास सुरू झाला सगळा. 1.5 वर्ष आम्ही पूर्ण दवाखान्याच्या फेऱ्या करण्यामध्ये गेले. त्याच्यातून बरे झाले, बरे होऊन 1-2 महिने कामाला पण गेले. परंतु नंतर त्याच आजाराने माझ्या नात्यातल्या आमच्या नातेवाईकांची डेथ झाली आणि त्यांचं सर्व बघायला पण मी माझ्या मिस्टरांना घेऊन गेले. तर त्याच्यामुळे मनात काहीतरी इम्पॅक्ट झाला असेल पुन्हा, आणि पुन्हा माझ्या मिस्टरांचा तो आजार बळावला. आणि नंतर मग पुन्हा अशी स्टेज आली की हळूहळू शरीर चांगलं आहे पण ब्रेनमधून सगळे कंट्रोल सुटायला लागले, तोल जायला लागला, उठता येईना, बसता येईना, नंतर विस्मरण व्हायला लागलं, बोलण्यात अडचणी, अशा हळूहळू सेमी कॉन्शियस स्टेजमध्ये ते गेले. आणि ते पूर्ण 1.5-2 वर्ष आमचे दवाखान्याच्या ह्याच्यात गेले. आणि एक दिवस असा म्हणजे मनात एक होप होती की होईल, बरं वाटेल. आपल्या कसं असतं, आपल्या जवळची व्यक्ती असती तर आपण पॉझिटिव्हली हे करतो की नाही बरं वाटणार आहे असं. परंतु ते काय होणार नव्हतं. आणि मग एके दिवशी असंच गणपती आलेले होते, गणपतींच्या समोर मी बसले होते की काय होणार आहे मग. आणि गणपती विघ्नहर्ता या नावाला जागला आणि गणपती जोपर्यंत होते तोपर्यंत काही झालं नाही. गणपती गेले की दुसऱ्याच दिवशी माझे मिस्टर गेले. आणि मग पुन्हा एक प्रश्नचिन्ह डोळ्यासमोर उभं राहिलं की काय आहे म्हणजे आता काय करायचं, म्हणजे शिक्षण होतं पण जॉब नव्हता. आणि त्याच्यानंतर मग असं होतं की आता करायचं काय. जे नातेवाईक सतत येणारे जाणारे होते, घरचे लोक होते, ते सर्व येणे जाण्याचे बंद झाले. लोक म्हणजे आमच्या सांगवीत येऊन पण आमच्या घरी न येता गेलेले, असे पण घटना घडल्या. तर मला असं, मी पहिल्यांदाच म्हणजे परमेश्वराला, आमचे ब्रह्मचैतन्य गोंदाळेकर महाराज आहेत, त्यांना गुरु केलेले आम्ही. तर त्या गुरूंना माझी एकच विनंती होती की जे काय झालंय माझ्या नशिबाचा दोष आहे, मी कुणालाही दोष देत नाही. बरोबर आहे. परंतु मला माझं लाईफ स्टाईल जे आहे, स्टँडर्ड जे आहे, ते खाली नाही न्यायचं. ते मला वरती नेता येणार नाही कारण माझा इन्कम स्टॉप झालेला आहे, माझ्या हातात नोकरी नाही, मुलं लहान आहेत. तर मला ते खाली नाही जाऊ द्यायचं, याच्यासाठी मी प्रयत्न करीन. मला इथं काही नकोय, मला कोणी सगळ्यांनी आणून द्यावं आणि असं माझं जीवन जावं असं अजिबात माझी इच्छा नाहीये. तर मला काहीतरी करायचंय. बरोबर. मी कष्ट करायला तयार आहे, फक्त मला मार्गच दिसत नव्हता, काय करावं ते कळतच नव्हतं. मग जे मिळेल ते काम मी त्यावेळेला केलेलं आहे. बरोबर. जे मी MLM मध्ये काम केलेलं आहे, मी LIC ची एजंट आहे, मी दागिने म्हणजे ज्वेलरी, इमिटेशन ज्वेलरी किंवा 1 ग्रॅम गोल्ड ज्वेलरी त्याच्यामध्ये काम केलेलं आहे. तर अशा अनेक गोष्टी करत होते पण मन रमत नव्हतं की मला हे करायचं नाहीये. फक्त आता मुलांना शाळेत पाठवल्यानंतर मधल्या वेळेतच करता येईल तसंच काम तुम्हाला बघावं असं करायचं होतं. त्यामुळे मग मी MLM मध्ये करायला लागले. MLM मला माहिती नव्हतं. माझी तब्येत स्वतःची एकदम वीक झाली होती, त्यासाठी मी काय प्रॉडक्ट मला एका सरांनी आणून दिले की हे घ्या, तुम्हाला यांनी बरं वाटेल. ते प्रॉडक्ट वापरल्यानंतर मग ते सर म्हणाले, मला छान वाटलं, त्याच्यानी थोडं माझा विकनेस कमी झाला. मग ते सर आले आणि म्हणाले तुम्ही आता काय करता. म्हणलं सध्या मी काहीच करत नाही. मग हे प्रॉडक्टचं तुम्ही काम कराल का. तर काय काम करायचं म्हटलं, कसं करायचंय ते सांगा. तर तुमच्या वेळेनुसार तुम्ही जा आणि ह्या प्रॉडक्टची माहिती सांगा. ओके. आणि मला ते खूप आवडलं. कारण काय होतं की अगोदर मला असा प्रश्न पडायचा की मी कुणाकडे जात नव्हते. मला म्हणजे लोकांची आम्हाला खूप सवय होती, परंतु मी कुणाकडे का जात नव्हते की मी जाऊन बोलणार काय, बरोबर, की मी माझं रडगाणं काहीतरी सांगत बसणार. मग त्यावेळेस लोक काय म्हणणार की 1 दिवस ऐकून घेतील, 2 दिवस ऐकून घेतील, 3ऱ्या दिवशी तुमचं ऐकायला कोणी उत्सुक नसणार आहे
आणि मला त्यात इंटरेस्ट नव्हता की तेच तेच जाऊन उगाळत बसावं. तर मग मला हे काम छान वाटलं की हे प्रॉडक्ट आहेत, ह्याच्यासाठी मी लोकांकडे जाईन, कारण मला लोकांच्यात राहण्याची सवय होती. बरोबर आहे. मग लोकांशी कुठल्या ना कुठल्या रूपाने कनेक्ट होता येईल, लोकांकडे जाता येईल, आणि ते नॉलेज एक आपल्याकडे हे स्किल होतं, त्यामुळे पटकन ग्रास्प करून लोकांना माहिती देणं. तर हे त्या आमच्या सरांनी ओळखलं आणि मग मला त्यांनी ग्रुप, लेडीजचे ग्रुप तयार केले माझ्या अंडर, आणि जा आणि मीटिंग घ्या, हे प्रॉडक्टची माहिती सांगा, अशा पद्धतीने MLM मध्ये मी आले. केलं. बरोबर. तर त्याच्यातही काम चांगलं केलं. 2 फॉरेन ट्रिप केलं. अरे वा. मी दुबईला जाऊन आले किंवा थायलंडला जाऊन आले, गोवा ट्रिप, दिल्ली ट्रिप किंवा काही. काम तसं होतं. तर काम झोकून देऊन केलं, कारण मला एकच होतं की मला रात्रीची शांत झोप लागली पाहिजे. बरोबर आहे. कारण मी दिवसभर जर बसले आणि रडत बसले तर मला झोप नाही लागणार आणि माझी तब्येत बिघडेल, आणि मला माझी तब्येत काहीही करून नीटच ठेवायची होती. बरोबर आहे. कारण आपण कुणालाही दोष देऊन किंवा काही करून होणार नाही, तर आपली तब्येत व्यवस्थित ठेवली पाहिजे, कारण मुलं लहान आहेत. मुलं मोठी होय तोपर्यंत मला माझे मेंटल हेल्थ किंवा फिजिकल हेल्थ ही व्यवस्थित ठेवूनच जे काय करायचंय ते करायचं होतं. मी पैशांचा कधी विचार केला नाही की मला पैसे किती मिळतील या कामातून. माझा वेळ कसा जाईल हे मी बघितलं, आणि मी दिवसभर थकायचे आणि खूप मीटिंग करायचे. नवीनच गाडी शिकले, मिस्टर गेल्यानंतर 4 व्हीलर 2 व्हीलर शिकले. मग त्या 2 व्हीलरवरनं मी वारजे माळवाडी असेल, हडपसर असेल, असं लांब लांब जाऊन मीटिंग वगैरे घेऊन थकून जायचे, आणि रात्री मला छान झोप लागायची. कष्ट महत्वाचे असतात ते. आणि मग मला त्याच्याने मला खूप छान वाटायचं की रात्रीची मला जाग येऊन मध्येच ते विचारांचं वादळ नको यायला. बरोबर. आणि रात्रीचं मग रडून आपण बसलोय, जागत बसलोय, हे नको होत. त्यामुळे दिवसभर थकायचं, आणि मग रात्री छान झोप झाली की माझे त्याच्यातून मग काही आता मला काय मिळते नाही. मला ह्या लोकांच्यात राहायला मिळते, लेडीजचा ग्रुप मिळाला, मैत्रिणी मिळाल्या नव्या. बरोबर आहे. ह्याच्यात मी खुश होते. एक्झॅक्टली. तर अशा पद्धतीने तुमचं ते एक याच्यात लाईफ जर्नी पण आली मॅम ना. रेकी हे तुमची लाईफ जर्नी झाली प्रॉपर, तुम्ही समजवलं कसं. मी आता तुम्हाला सांगत होते की मी MLM मध्ये कसे आले. आणि त्याच वेळेला मी ह्या ऑकल्ट सायन्स, म्हणजे तुम्हाला म्हटलं की माझं मन रमत नव्हतं. बरोबर आहे. MLM मध्ये मला काहीतरी वेगळं करायचं होतं, मला ते सापडत नव्हतं, आणि खूप वेळ असे मनात विचारायचे की एवढी आपल्याला बुद्धी का दिली परमेश्वराने, तिचा काय उपयोग आहे. म्हणजे मी 2 वेळा मला जॉब लागलेले सोडावे लागले, गव्हर्नमेंट जॉब. आणि ठीक आहे, मला त्याचं गिल्ट नाहीये, कारण त्यावेळेस माझ्या फॅमिलीचं महत्व होतं जास्त, किंवा प्रायोरिटी होती. आपण जे डिसिजन घेत असतो लाईफमध्ये ते त्या वेळेच्या प्रायोरिटीनुसार घेत असतो, तर तसे घेतले. त्यामुळे त्याच्यावर आता गिल्ट करण्यामध्ये किंवा त्याचं आता खंत नाहीये मला की का नाही मी ती नोकरी म्हणजे हट्ट करून का होईना का नाही धरली, असं काही नाही. परंतु जे आहे आता काय करायचं, पुढं जे झालं पास्ट तो झाला, बरोबर, पुढे काय करायचं. तर ह्या डोक्यात चिंतन सतत चालू होतं. सतत म्हणजे मला ह्या अध्यात्माची आवड आहे, किंवा चांगल्या संतांच्या गोष्टी असतील किंवा काय ह्याच्यावरती व्हिडिओज बघणं म्हणा किंवा ऐकणं, त्याच्यावरती प्रवचन कीर्तन ह्याची आवड होती. आणि त्या ह्याच्यात होते की मी आता काय म्हणजे काय तरी मला करायचं होतं, पण काय करू हे मला समजत नव्हतं. ओके. तर त्याच्या हिशोबाने मग काय झालं, ह्या दुःखातून हळूहळू बाहेर येत होते, त्या लोकांच्या मध्ये मिक्सअप होत होते. आणि त्यावेळेस मग ह्या ऑकल्ट मधल्या गोष्टी मला समजायला लागल्या. माझ्या भावाने मला हिलिंग सांगितलं की तू हिलिंग कर. मला हिलिंग काय माहित नव्हतं त्यावेळेस. तर तो म्हणाला तुझं नेचर आहे ते हिलिंगशी म्हणजे मिळतं जुळतं आहे, की आपला स्वभाव ओळखावा माणसाने. आपण ज्यावेळेस काही करणार असतो तर आपला स्वभाव जर त्याला जुळणारा असेल तर आपण ते काम इझिली करू शकतो. आपल्या स्वभावाच्या विरुद्ध आपण काय करत असतो त्यावेळेस आपण खुश नसतो त्या कामामध्ये, आणि तिथं प्रगती होत नाही आपली. तर मी ते शोध चालू होता की काय करू. त्याच्यात मग हिलिंग मला समजल्यानंतर मी ह्या फील्डचा शोध घ्यायला सुरुवात केली. त्या रिलेटेड काही गोष्टी मिळाल्या. तर असं करत असतानाच मग रेकी माझ्या आयुष्यामध्ये आली. मग रेकीची प्रॅक्टिस ज्यावेळेस मी करायला लागले त्यावेळेस म्हणजे माझ्या लाईफमध्ये 180 डिग्री पूर्ण चेंज झाला. ओके. तर माझ्या स्वतःसाठी मला रेकीचे मी अनंत उपकार आहेत माझ्यावरती, की रेकीने माझ्यामध्ये जे कमी होतं ते मला दिलं. काय कमी होतं मॅम? माझ्यामध्ये सेल्फ लव्ह कमी होतं. म्हणजे मी स्वतःलाच दोष द्यायचे. मी परिस्थितीला किंवा देवाला किंवा कुठल्या व्यक्तीला कधी दोष नाही द्यायचे, पण मी स्वतःलाच दोष द्यायचे की का म्हणजे कुठंतरी कमी पडते मी, अजून चांगलं करायला पाहिजे, कसं करायला पाहिजे, काय करायला पाहिजे. तर हे स्वतःला, त्याच्यामुळे प्रत्येक ठिकाणी काय होतं की कधी कधी आपण दुसऱ्यासाठी काहीतरी केल्यानंतर आपण अपेक्षा ठेवतो की यांनी मला आता चांगलं म्हणतील. बरोबर आहे.
मग असं माझ्या संसारामध्ये पण बरेच वर्ष माझे मिस्टर असताना पण ह्या गोष्टी होत होत्या की मी त्यांनी चांगलं म्हणावं म्हणून मी काहीतरी करत राहायचे की लोकांनी, नातेवाईकांनी, आपल्या घरच्यांनी, आणि तसं व्हायचं नाही. तर तसं का नाही व्हायचं ह्याचा मी अभ्यास केल्यानंतर मला हे समजलं की मी स्वतःला ॲप्रिशिएट करत नव्हते. माझ्यामध्ये सेल्फ लव्ह कमी होतं. त्याच्यामुळे मला दुसऱ्यांकडनं सर्टिफिकेटची आवश्यकता वाटत होती की यांनी मला चांगलं म्हटलं तर मी चांगलं. म्हणजे अशा अनेक लोकांना हे प्रॉब्लेम आहे की मला दुसऱ्यांनी चांगलं म्हणावं म्हणून आपण अगदी त्याच्या पुढे लोटांगण घालायला तयार, परंतु ते चांगलं म्हणत नाहीत आणि आपण मग स्वतःला कमी समजतो. तर स्वतःला कमी समजणे हा आपला दोष आहे. करेक्ट. स्वतःवरतीच प्रेम करत नाही आपण. कारण परमेश्वराने तुम्हाला निर्माण केलंय, जे जसं निर्माण केलेलं आहे त्याच्या मागे काहीतरी हेतू आहे, त्याच्या मागे मोठी योजना आहे. त्यानुसार तुम्हाला सर्व देऊन इक्विप करूनच तुम्हाला पाठवलेलं आहे. बरोबर आहे. फक्त आपल्या म्हणतो ना की आतली शक्ती आपणच विसरलोय. तसं माझं झालं होतं आणि मग त्यामुळे मला काय होतं की न्यूनगंड यायचा की मी कसं काय एखादी गोष्ट करू, मग मी परफेक्ट. आणि एक दुसरं होतं की परफेक्शन, की कुठली गोष्ट करायची मी आधी करते का, माझ्यात आधी परफेक्शन त्याच्यामध्ये आलंय का, तरच मी दुसऱ्याला सांगू शकते. तर अशा याच्यामध्ये अडकून आपण स्वतःची प्रगती स्वतःच खुंटवलेली असते. बरोबर आहे. बऱ्याच गोष्टी करण्यासारख्या असतात पण आपण तिथं डाऊट, स्वतःवर सेल्फ डाऊट जो असतो तो आपल्याला मारतो. आपण पुढं पाऊल टाकायच्या आधीच आपण पाठीमाग हटतो. तर अशा हे माझं सेल्फ लव्ह जे कमी होती ती माझी रेकीने भरून काढली. की मी स्वतः, आपण रेकीमध्ये काय करतो आपण की ही ब्रह्मांडीय ऊर्जा तुमच्यामध्ये दिली जाती, एक गुरूंद्वारे दीक्षा देऊन तुम्हाला ती ऊर्जा मिळती. आणि ही रेकी म्हणजे काय की प्रेमाची ऊर्जा. बरोबर. प्रेमाचं स्थान आहे हृदय स्थान, म्हणून हृदय चक्रामध्ये तुमच्या रेकी राहते. ओके. मग ही रेकी तुमच्या ब्रह्मांडामधून तुमच्यामध्ये येते आणि हृदय चक्रात राहती. हृदय चक्रांचं एक्सटेन्शन तुमचे हात आहेत, म्हणून तुमच्या हातांमधनं रेकी वाहती. म्हणून जिथं जिथं तुम्ही हात ठेवता तिथं तिथं रेकी पॉझिटिव्ह ऊर्जा देते. अशा पद्धतीने रेकीचं काम चालतं. मग ज्या वेळेस मी रेकी शिकले आणि रेकी करायला लागले त्यावेळेस मला स्वतःला माझं प्रेम मिळालं. आपण काय करतो की दुसऱ्यांकडनं प्रेम, प्रशंसा याची अपेक्षा करतो आणि ह्या जगात असं कुणीही कुणाला चांगला नाही म्हणत, हे करत नाही, मनापासून प्रशंसा नाही करत. आणि आपण त्यांच्यावर जर डिपेंड असू तर ते चांगलं म्हणे तोपर्यंत तुमचा बराचसाच आयुष्याचा काळ निघून जातो. पण जेव्हा रेकीमध्ये आले त्यावेळेस मी स्वतःचं प्रेम स्वतःला मला मिळायला लागलं आणि त्यावेळेस म्हणजे अक्षरशः असं कोमेजलेल्या फुलासारखी माझी अवस्था होती की डिप्रेस्ड, सगळी निगेटिव्हिटी, सगळी निगेटिव्ह वातावरण होतं. त्याच्यातून एक आशेचा दिवा, फक्त कधीतरी चांगलं होईल, करूया, किंवा काय करायला पाहिजे हे नुसतंच चिंतन, प्रत्यक्षात काहीच नाही. रेकी केल्यानंतर सेल्फ लव्ह मिळालं, सेल्फ कॉन्फिडन्स वाढला माझा. जेव्हा तुम्ही स्वतःला ॲप्रिशिएट करता, ज्या परमेश्वराने तुम्हाला बनवलेलं आहे त्याचा काहीतरी हेतू आहे, त्यांनी जसं बनवलंय ते परफेक्ट आहात, तुम्ही युनिक आहात, बरोबर, हे तुम्हाला समजायला लागतं आणि तुमची स्वतःची पॉवर तुम्हाला रिअलाइज होती. म्हणून रेकीने तुम्हाला तुमची पॉवर रिअलाइज होणार आहे आणि ते जे पण तुमच्यामध्ये दोष आहे तो रेकी तुमची घालवून टाकणार आहे आणि त्याच्यातून तुमची सगळ्या बाजूनी प्रगती होणार आहे. रेकी फक्त कुठल्याही एका भागावरती काम करत नाही. रेकी ही तुमचे शारीरिक आजार बरे करते, तुमचे इमोशनल त्रास असतील ते बरे करते, भावनिक, मानसिक, आर्थिक आणि आध्यात्मिक अशा 4 ते 5 लेवलवरती रेकी तुमची प्रगती घडवते. 100% फरक पडतो का मॅम रेकीचा? येस, त्याचं मीच उदाहरण आहे. तुम्ही स्वतःच उदाहरण आहे त्याचं. की मी जे म्हणजे सगळं बुद्धी असून, नॉलेज असून सुद्धा एक डिप्रेस, स्वतःला कमी लेखणारी, की काही होईल काय माझ्याकडून असं कुणाला वाटायचं नाही पुढच्या माणसाला, इतकी डिप्रेशन मध्ये गेली. तर त्याच्यातून मी आज काहीतरी करतेय. पैशांच्या लेवलला पण माझ्या पूर्ण शिफ्ट झालेला आहे. मानसिक लेवलला तर रेकीनी काय होतं, रेकीनी तुमच्यामध्ये जे कमी आहे ती भरून काढली. तर रेकी तुम्हाला काय देते, तर रेकी तुम्हाला ह्या 3-4 लेवलवरती तुमची प्रगती घडवते आणि जे तुमच्यामध्ये कमी आहे ते रेकी तुम्हाला देते. बरोबर. रेकी म्हणजे रेकी माताच आहे आपली, की तुम्हाला जे पण म्हणजे आईच्या कुशीत जे बालकाला एखाद्या सुख मिळतं, बरोबर, ते तुम्हाला रेकी देणार आहे. ओके. रेकी तुम्हाला काही देणार नाही ते विचारा, सर्व देणारी अशी ही सर्व म्हणजे कामधेनू म्हणतो आपण, कल्पतरू म्हणतो, तशी रेकी आहे. बरोबर. की एक वरदान आहे आणि त्याचा अनुभव मी घेतलेला आहे. मी आज तुम्हाला हे ठामपणे सांगू शकते कारण माझ्या जीवनात तेवढे
सगळ्या लेवलवरती चेंजेस झालेले आहेत, की सतत मला डिप्रेशन असायचं, इमोशनली मी खूप वीक झाले होते, त्याच्यातून मी बाहेर पडले. सतत आजारपण, सतत विचार आणि मला ॲसिडिटी, डोकेदुखी असे त्रास होते, ते आता माझ्या गोळ्या बंद झालेले आहेत. त्याच्यानंतर आर्थिक लेवलला माझ्यामध्ये चेंजेस झालेले आहेत. भावनिक लेवलला एक स्ट्रेंथ आलेली, की जे पण आहे, जे येईल, कोणतीही गोष्ट, आपलं आयुष्य म्हटलं की ती सरळ रेष नाहीये, बरोबर ते वरती खाली होतच राहणार आहे. आणि सुखानंतर दुःख, दुःखानंतर सुख हे येणारच आहे. पण त्या प्रत्येक ह्याच्यामध्ये तुम्ही एक समान याने राहणं किंवा एका मध्यम मार्गाने राहणं हे खूप गरजेचं आहे. की म्हणतो ना आपण की सुख आलं तरी माजू नये आणि दुःख आलं तरी माजू नये. बरोबर आहे. तर त्याच्या थ्रू आपण जे आपल्याला योग्य काय आहे, रेकी इज इक्वल टू अप्रोप्रिएटनेस. हा, रेकी तुमचं हिलिंग करते, तर ते माझं सेल्फ लव्ह कमी होतं ते वाढवलं. पण एखाद्यामध्ये सेल्फ लव्ह जास्त असेल, तो त्याच्याकडे मीपणा जास्त असेल, बरोबर, तर त्याचं सेल्फ लव्ह वाढवणार नाही, रेकी कमी करेल, ते कमी करेल, ते मध्यम मार्गावरती आणेल. म्हणून रेकी काय करते, अप्रोप्रिएटली, रेकीला स्वतःची बुद्धी आहे, रेकीला स्वतःची प्रज्ञा आहे, तिला समजतं की तुमच्यामध्ये काय कमी आणि कशाची कमी आहे ती भरून काढण्याचं काम रेकी करते. त्यामुळे तुम्ही जेव्हा रेकी करायला लागता त्यावेळेस तुमच्या जीवनामध्ये चारी बाजूनी सगळीकडून तुम्हाला आनंद मिळायला लागतो. आपल्या जीवनाचं उद्दिष्ट आहे की आनंदी राहणं. आपल्याला फक्त एवढंच माहिती की काही लोक म्हणतात की पैशानुसार आपल्याला आनंद येतो, तर डेफिनेटली पैसा ही पण एक ऊर्जा आहे. बरोबर आहे. तर ती ऊर्जा आपल्या लाईफमध्ये कमी का आहे, तर त्या रिलेटेड चक्राशी आपले काहीतरी ब्लॉकेजेस आहेत. ओके. तर रेकीमध्ये तुम्हाला 7 चक्र ही संकल्पना अख्ख्या जगाने मान्य केली आहे. आणि हे सगळं आपल्या इथूनच गेलंय सगळ्या गोष्टी. तर रेकी ही युनिव्हर्सल फोर्स आहे, युनिव्हर्सल एनर्जी, परंतु तिचा पुनर्शोध हा जपानमध्ये लागला. डॉक्टर मिकाओ उसुई हे आपले गुरुदेव आहेत. तर त्यांनी त्याच्यावरती तपश्चर्या करून ह्याचा पुनर्शोध लावला आणि मग पुन्हा तिथून आपल्याकडे पुन्हा रेकी या नावाने आपल्याकडे ती ऊर्जा आली. ओके. आपल्याकडे सुद्धा अनेक साधू संतांनी असा हात लावून बरं केलेलं आहे किंवा दृष्टिक्षेप टाकून बरं केलेलं आहे, आशीर्वादाने बरं केलेलं आहे. आपण म्हणतो की कृपा आशीर्वाद, आपण संतांना म्हणतो तुमची कृपा असू द्या, परमेश्वराला म्हणतो तुमची कृपा असू द्या. ती कृपा म्हणजे रेकी. हो. आणि मग रेकी म्हणजे आपण प्रत्येक चक्राकडे तर जाऊच आता, पण मला एक विचारायचं आहे मॅम की रेकी दिली जाते म्हणजे नेमकं काय केलं जातं, एक प्रोसेस कशा असतात त्याच्या, म्हणजे जर प्रॅक्टिकली जर बघायला गेलं की समजा मला माझ्या आयुष्यामध्ये जर आज जसं बोललो की सेल्फ लव्ह कमी आहे, म्हणजे मला हृदय चक्रावर काम करायचंय माझ्या, तर मग तुम्ही ते कसं मला करून द्याल? ऍक्च्युली रेकी ही काही जादू नाहीये, रेकी ही साधना आहे. रेकी ही रोज करण्याची गोष्ट आहे. जसं आपण वरून शरीर स्वच्छ ठेवण्यासाठी आंघोळ करतो, शरीराला वरून स्वच्छ ठेवतो, तसं आतूनही रोज तुम्ही कुठल्या ना कुठल्या निगेटिव्हिटीशी झुंजत असता. पूर्वीची असते, रोज नवीन काहीतरी निगेटिव्हिटी किंवा काहीतरी आपल्याला त्रास होत असतो, तर रोजच्या रोज तुम्हाला आतून पण स्वच्छ होणं गरजेचं आहे. एनर्जी लेवलला, व्हायब्रेशन लेवलला पण तुम्ही एका चांगल्या हायर व्हायब्रेशनला राहणंच गरजेचं आहे. ओके. तर त्यासाठी रेकी ही शिकून घेतलेली जास्त चांगली, शिकून घ्यावी. तर रेकी म्हणजे काय आहे की पॉझिटिव्ह ऊर्जा आहे. तुम्हाला सांगितलं प्रेमाची ऊर्जा आहे, आईचं प्रेम आहे. बरोबर. रेकी ही मातृचेतना आहे, आईचं प्रेम आहे. तर ती आपल्या आयुष्यात येणं हे योगाचं म्हणजे एक प्रकारचा तो योगच आहे, भाग्य आहे तुमचं, त्याच्यानुसार तुमच्याकडे येते. तर रेकी आता ज्यावेळेस एखादा व्यक्ती बेड रिडन आहे किंवा तो स्वतः शिकू शकत नाही, करू शकत नाही, अशा वेळेस त्यांनी एखाद्या रेकी हिलरची मदत घ्यावी. रेकी हिलर म्हणजे कोण आहेत की रेकी म्हणजे चैतन्य शक्ती, ह्या ब्रह्मांडाचे चैतन्य ऊर्जा तुमच्यामध्ये घेऊन तुम्ही दुसऱ्याला देता, म्हणजे तुम्ही त्या चैतन्याचे वाहक होता. ओके. की तुम्ही एक माध्यम बनलेला आहे, मीडियम बनलेला आहे की ही ऊर्जा तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं. तर ते माध्यमाकडून एखाद्या हिलर कडून तुम्ही रेकी काही दिवसांसाठी घेऊ शकता. टेम्पररी तुम्हाला त्याच्या थ्रू रेकी तुम्ही घेऊन तुमच्या आजारातून त्या तात्पुरत्या कंडिशन मधनं बाहेर पडू शकता. परंतु रेकी ही तुम्ही जर शिकून घेतली तर तुम्ही स्वतःच त्या चैतन्याचे, त्या ऊर्जेचे वाहक बनता आणि तुम्ही स्वतःच माध्यम बनता. त्यामुळे तुमच्या जीवनामधले सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्याचं सगळ्यात मोठं म्हणजे म्हणतो की ते टूल आहे, तेच तुम्ही घ्या.
तुम्ही स्वतःच रेकी हिलर बना. शिका. हा, आणि स्वतःलाच हील करा रोज. हा, पहिलं तर काम आहे कोणत्याही हिलरचं स्वतःला हील करणे, हा, आणि मग तुम्ही दुसऱ्यांची मदत पण करू शकता. बरोबर. आपला एखादा नातेवाईक, आपला एखादा मित्र कुणी जर असेल आणि तो दुःखात असेल तर त्याचा त्रास आपल्याला बघवत नाही. आपण म्हणजे काहीच करू शकत नसतो त्यावेळेस, बरोबर आहे. परंतु त्याला मदतही काही करू शकत नाही. आपण बाकी सगळे गोष्टी करतो, पण आपण म्हणतो ना की कुणाचं दुखणं आपण घेऊ शकत नाही. बरोबर. त्याच्या वेदना बघून आपल्याला त्रास होतो. तर अशा वेळेस आपल्या मनाला दुःख होतं. पण तुम्ही जर रेकी हिलर असाल तर त्याच्या वेदना पण कमी करण्यासाठी तुम्ही तुमचा स्वतःचा माध्यम म्हणून उपयोग करून देऊ शकता. ओके. तुम्हाला असं वाटतं का कधी की जर तुम्ही रेकी ही 2005-06 शिकलेल्या असल्या असता तर काकांसाठी ती यूज झाली असती? हो, नक्कीच झाली. खूप फरक पडला असता, म्हणजे तब्येतीत फरक पडला असता. इतका त्याचा इम्पॅक्ट होतो, म्हणजे आजारांवरही रेकी काम करते. मॅम, आता आपण जे पूर्ण 7 चक्र आहे तर प्रत्येक चक्राबद्दल मला सांगा ना की त्याची म्हणजे कोणत्या चक्र इम्बॅलन्स असला तर हा आजार होऊ शकतो किंवा हे प्रॉब्लेम्स होऊ शकतात, आणि ते रिकवर कोणत्या पद्धतीने केले जातात, म्हणजे ती तपश्चर्या किंवा ते कसं केलं जातं? आता तुम्ही एका प्रशिक्षित रेकी मास्टर कडून रेकी शिकायला पाहिजे. रेकी आजकाल ऑनलाईन शिकवली जाते, तेच हाप चुकीचं आहे. पण ते बरोबर नाहीये. कारण रेकी मध्ये दीक्षा नावाचा एक प्रकार आहे, अट्युनमेंट नावाची एक प्रोसेस आहे. तर ती तुम्ही प्रत्यक्षातच गुरुच्या सानिध्यात जाऊन घेणं हे गरजेचं आहे. आहे. तर त्यामुळे काय होतं की तुम्हाला प्रत्यक्षात ती ऊर्जा गुरुकडून मिळते, आणि त्या ऊर्जेचे तुम्हाला अनुभूती त्याची चांगल्या प्रकारे यायला लागते. अशा पद्धतीने तुम्ही रेकी शिकलेला असला तर 100% तुमचे सगळे प्रॉब्लेम तुम्ही सॉल्व्ह करू शकता. आता तुम्ही बोललात की माझ्या मिस्टरांच्या वेळेला जर मिळाली असती तर परंतु काही आपले प्रारब्धाचे भोग असतात की आपलं नशीब आपल्याला कुठे कुठे फिरवून आणेल, आणि म्हणतो ना आपण की आपल्याला किती फिरवेल नसेल ते सांगू शकत नाही, परंतु प्रत्येक गोष्टीची एक वेळ यावी लागते. तसं त्यावेळेस तो योग नव्हता की ते दुःख मला बघायचं होतं, ते पचवायचं होतं. त्याच्यातून मी आज एक हिलर चांगली का बनू शकते, तर मी स्वतः दुःख अनुभवलंय. बरोबर आहे. त्या दुःखाची मला जाणीव आहे, आणि त्यामुळे एक हिलिंगचं जे हे आहे फील्ड आहे, तर त्याच्यामध्ये अशा पद्धतीचेच लोक पाहिजेत की ज्यांना दुसऱ्याच्या दुःखाची जाणीव आहे. बरोबर आहे. तर ते समजून घेऊ शकतात तुमचा प्रॉब्लेम आणि हील करू शकतात मनापासून. करेक्ट. ही फक्त मेकॅनिकल प्रोसेस नाहीये, ह्याच्यामध्ये इमोशन्स इन्व्हॉल्व असणं गरजेचं. म्हणून रेकी इज इक्वल टू इंटेन्शन. इंटेन्शन काय आहे तुमचं, की त्याचं दुःख बघवत नाहीये मला, त्याला मला त्या दुःखातून बाहेर काढायचंय. तर त्यासाठी आपण कुणी तुमच्या घरातले नातेवाईक कुणी अशा एखाद्या दुःखात असतील, शारीरिक आजार असेल किंवा इतर भावनिक मानसिक काही त्रास असेल, तुम्ही जर हिलर असला तर तुम्ही त्याला तुमच्या मार्फत रेकी देऊ शकता. इतका बेनिफिट होतो. तर ह्याच्यामध्ये आता 7 चक्रांबद्दल जर झालं तर कोणतं चक्र काय, म्हणजे 7 चक्रांमध्ये आपण आता पहिलं चक्र म्हणजे तुम्ही दोन्ही साईडनी पकडू शकता, पण आता आपण खालच्या दिशेने वरती जाऊया. तर पहिलं चक्र मूलाधार चक्र आहे. मूलाधार चक्र हे कशाशी रिलेटेड आहे, तर तुमच्या जीवनाला स्थिरता देणारं चक्र आहे. आपल्याला आजच्या काळानुसार स्थिरता कशामुळे येते? पैशामुळे. म्हणून पैशाचं चक्र असंही म्हणू शकतो. बरोबर आहे. तर पैशाचे प्रॉब्लेम्स ज्यावेळेस आपल्या लाईफमध्ये असतात तर त्यावेळेस तुम्ही मूलाधार चक्राला जास्तीत जास्त हील करणं गरजेचं आहे. तर त्यातून तुमचं मूलाधार चक्राचे ब्लॉकेजेस कमी होतील आणि हळूहळू पैशाचा येण्याचा मार्ग तुमचा खोलत जाईल. त्याची पण प्रोसेस आहे काही? हो, प्रोसेस म्हणजे हे हिलिंग तुम्ही शिकला की हे पॉइंट्स आहेत सगळे. मूलाधार चक्राचा पॉइंट आहे, जसं तुमचा डोळे हा पॉइंट आहे, तर तुम्हाला रेकी तुमच्या हातामधून येणार आहे. डोळ्यांवरती हात ठेवले आणि अतिशय साधी सोपी पद्धत आहे, असं एकदम सायन्स नाही आहे, म्हणजे खूप अवघड नाहीये. हिलिंग मध्ये ह्याच्या पुढे अजून भरपूर शोध आणि भरपूर मेथड्स आलेले आहेत. प्रत्येकामध्ये प्रत्येकाचे नियम वेगळे आहेत, पण रेकी हे बेसिक सगळ्यात हिलिंगचा प्रकार आहे आणि त्याच्यामध्ये कुठलंही टूल लागत नाही. बरोबर आहे. बसल्या जागी तुम्ही तुमची रेकी करू शकता. त्याला नियम नाही आहेत कोणते की सकाळीच केली पाहिजे, नॉनव्हेज नाही खाल्लं पाहिजे किंवा अमुक एखादी गोष्ट नाही केली पाहिजे, असं कोणतंही बंधन नाही त्याच्यामध्ये. हो, तुम्ही रेकी शिका, रेकी करायला सुरुवात करा, आपोआपच तुमच्या जे विकार आहेत ते कमी व्हायला लागतील. आपोआपच तुम्हाला उद्या वाटेल की नकोय खायला तर नका खाऊ,
हो, पण असं नाहीये की तुम्ही आता मी नॉनव्हेज खातो मी कसा शिकू. तसं नाही. असं काय? शिकून घ्या, शिकून मध्ये घ्या. कमी होईल. हा. दारू पिणं कमी होऊ शकतं का रेकीमुळे एखाद्या? होऊ शकतं. त्यांनी जर तेवढ्या इंटेन्सिटीने रेकी केली स्वतः रोज, तर दारू हे म्हणजे एक वेगळा विषय आहे. परंतु त्याच्या मागे भावना काय असते की एकतर स्वतःला कमी लेखतात ते लोक, हा, किंवा जे अपयश आलेलं आहे ते पचवू शकत, आणि त्या अपयशातून बाहेर पडण्याचा मार्ग मिळत नाही, किंवा मग लोकांकडनं निंदा किंवा अशा काही गोष्टी होतात, आणि त्याच्यातून तो फ्रस्ट्रेट झालेला व्यक्ती आहे तो व्यसनाकडे वळतो. बरोबर आहे. तर त्यांनी जर प्रामाणिकपणे रेकी करायला लागले तर त्यांच्या पूर्ण शरीर शुद्धी होती तुमची, हो, कुठल्याही लेवलचं ब्लॉकेज राहतच नाही तुमचं. त्यामुळे आपोआपच तुम्हाला त्या गोष्टी ज्या व्यसनासारख्या गोष्टी आहेत त्यापासून आपोआपच तुम्ही दूर जाणार आहे. एक्झॅक्टली, बरोबर आहे. वेगळं त्याच्यासाठी काहीच करायचं नाही. जी तुम्ही शिकलेला असता प्रोसेस त्याच्यासाठी एक अर्धा पाऊण तास 1 तास वेळ द्यावा लागतो तुम्हाला डेली का? डेली. ओके. हा, कारण ती साधना आहे. तुम्हाला मी म्हटलं ना की हे जादू नाहीये. हा, 1 दिवस 2 दिवस करून होणार नाही. रेग्युलर करा. रेग्युलर तुम्ही स्वतःला एक वेळ देणं, स्वतःला हील करणं गरजेचं आहे. सगळ्या पार्ट्स नुसार तुम्ही स्वतःला हील करू शकता. मग आपल्याला पैशाचे प्रॉब्लेम येतात, आपले काही त्याच्यामध्ये मानसिकतेचा पण दोष असतो. आपण पैशाच्या रिलेटेड आपले विचार पण चुकीचे असतात. बरोबर आहे. किंवा पैशाला आपण नावं ठेवतो, माणुसकी महत्वाची आहे, पैसा महत्वाचा आहे का, असे आपल्या एक काय म्हणतो की फॉर्मॅटमध्ये आपल्या असे काही चुकीचे हे बसलेले आहेत, विचार बसलेले आहेत. तर ते हळूहळू तुमचं हिलिंग होतं आणि ते विचार पण बदलतील आणि पैशाचा फ्लो तुमच्याकडे वाढेल. स्वादिष्टान चक्र काय काम करतं आणि ते कुठे असतं बॉडीमध्ये? स्वादिष्टान चक्र बेंबीच्या खाली असतं. ओके. 2 नंबरचं चक्र खालून. स्वादिष्टान चक्र हे तुमच्या इमोशनशी रिलेटेड आहे. ओके. म्हणजे इमोशनल जे काही प्रॉब्लेम असतील, म्हणजे आजकालच्या स्त्रिया पैसे कमवू लागल्यात, त्यांचं मूलाधार स्ट्रॉंग व्हायला लागलं पण स्वादिष्टान वीक व्हायला लागलं. कारण का की त्या स्वतःचा इमोशनल म्हणजे जो देवाने दिलेला आपल्याला इमोशनल नेचर आहे तर तो विसरून आपण एक जायला लागलेला आहे. त्याच्यामुळे आजकाल PCOD, PCOS, किडनीशी रिलेटेड, गर्भाशयाशी रिलेटेड, हार्मोनल इम्बॅलन्स, इन्फर्टिलिटी, हे सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या स्वादिष्टान चक्राशी रिलेटेड आहेत. बरोबर आहे. म्हणजे बऱ्याच लोकांना असं मूल होत नसेल अशी पण समस्या असेल, किंवा बऱ्याच ठिकाणी PCOD, PCOS चे त्रास आहेत मुलींना आजकाल, वजन वाढणे, तर ह्या गोष्टी आहेत ते स्वादिष्टान चक्राला तुम्ही हिलिंग देऊन तुमच्या इमोशनल लेवलला बॅलन्स तुमचा स्थापन केला ते आपोआपच तुमचे हे आजार सगळे कमी होणार आहेत. ओके. त्याच्यानंतर कोणतं? त्याच्यानंतर मणिपूर चक्र आहे. मणिपूर चक्र हे तुमच्या शरीराचं पॉवर हाऊस आहे. मणिपूर चक्र हे तुमचं पद, पैसा, प्रतिष्ठा, करिअर, ओके, करिअरशी रिलेटेड आहे. करिअर म्हणजे काय की आपण काहीतरी काम करतो, तर मणिपूर चक्र हे तुम्हाला ऊर्जा देणारं चक्र आहे. जर तुम्हाला ऊर्जाच कमी असेल, तुम्हाला विकनेस वाटत असेल, तर तुम्ही उठून कोणतंही काम करू शकत नाही. बरोबर आहे. हा, तर पैसा येणं ही तर दूरची गोष्ट आहे, त्याच्यासाठी आधी काहीतरी करावं लागेल. करेक्ट. मग काहीतरी करण्याची जी ऊर्जा आहे की तुम्हाला काम करण्यासाठी लागणारी ऊर्जा आहे ती तुमची मणिपूर चक्रातून तुम्हाला मिळते. तर तिथं तुम्ही हील करू शकता. त्याच्याशी रिलेटेड काही आजार पण असतात, जसं की डायजेशनशी रिलेटेड आजार असतील, ऍसिडिटी असेल, डायबेटीस असेल, तर ह्याचं केंद्र पण तिकडेच आहे. पण डिप्रेशन पण मणिपूर चक्राशी जॉईन नाही, ऊर्जाची कमी हे मणिपूर चक्राशी आहे, एनर्जेटिक नाही. आणि डिप्रेशन हे त्याच्यावरच चक्र आहे, अनाहत चक्र, हार्ट चक्र, हृदयाशी रिलेटेड आपलं जे आहे की जिथं माणूस स्वतःला सेल्फ लव्ह कमी असणे, तुम्हाला सांगितलं, बरोबर, तर सेल्फ लव्ह कमी असल्यामुळे स्वतःला म्हणजे सेल्फ एस्टीम कमी होणं, स्वतःलाच काही किंमत न धरणं किंवा न्यूनगंड स्वतःबद्दल बाळगणं, ह्याच्यातून डिप्रेशन होतं. ओके. तर ते डिप्रेशन मधनं तुम्हाला बाहेर निघायचं असेल तर तुमच्या हार्ट चक्राला तुम्हाला जास्तीत जास्त हिलिंग करायला लागेल. ओके. तर मग ते काय होतं की एका चक्रामुळे दुसरं चक्र पण इम्बॅलन्स होतं. मग असं करता करता तुमचे 2-3 चक्र तरी प्रत्येकाचे इम्बॅलन्स झालेले असतात. चक्र कोणतेही ब्लॉक किंवा बंद होत नाही, तर ते स्लो किंवा फास्ट होत. पूर्ण ब्लॉक नाही होत नाही. म्हणजे जे आपल्याला आपण रील मध्ये पाहतो काही वेळेस की पूर्ण ब्लॉक झालंय, असं झालंय, असं नाही होऊ शकत. ते स्लो झालं तर वेगळे आजार होतात, फास्ट झालं तर वेगळे आजार होतात. बरं. असं चक्रांचं गती जी आहे ती संतुलित पाहिजे. जसं तुम्ही बोलला की सेल्फ लव्ह असलं तर समजा जास्त सेल्फ लव्ह होऊन गेलेलं तर मीपणा वाढतो, मग ते फास्ट मध्ये येतं. आणि जर एखादा व्यक्ती एकदम डिप्रेस असतोय की सेल्फ लव्ह कमी आहे ते लो बीपीचा त्रास होईल,
ज्याचं सेल्फ लव्ह जास्त आहे, मीपणा जास्त आहे, त्याला हाय बीपीचा त्रास होईल. तर असं प्रत्येक चक्राचं स्लो किंवा फास्ट मुवमेंटमुळे त्याच्यामध्ये तुम्हाला आजार त्याप्रमाणे होतात. बरोबर. तर हे सगळ्यासाठी तुम्हाला एकाच ठिकाणी हार्ट चक्राला हील केलं की ह्या दोन्ही प्रकारचा कोणताही प्रकार असला तरी सुद्धा तो हील होणार आहे. तर हृदय चक्राच्या पुढचं चक्र आहे विशुद्धी चक्र. विशुद्धी चक्र म्हणजे आपल्या गळ्याच्या मध्यभागी असणारं चक्र आहे. बरोबर. तर ते चक्र कशाशी रिलेटेड आहे, तर तुमच्या सद्सद्विवेक बुद्धीशी रिलेटेड आहे. ओके. ते तुमच्या मेटाबॉलिझमशी रिलेटेड आहे. इथं आजार कशाने होतात, तर तुम्ही हे आपल्या व्यक्त होण्याचं केंद्र आहे. म्हणजे आपलं वर्णलिका. तर जे स्वरयंत्र आहे आपलं, तर व्यक्त होण्याचा तिथं मार्ग आहे. तर तुम्ही अति बोलणे किंवा कमी बोलणे असे पण त्रास तुम्हाला होऊ शकतात. कधी कधी काय होतं की माणसाला पुढच्याशी कसा बोलू, मला तो समजून घेईल की नाही, म्हणून तो बोलायचं टाळतो. पण बोललं तर पाहिजेच. पण काही लोक अति बोलतात की त्यांच्याकडे लोक दुर्लक्ष करतात. बरोबर. किंवा नको, आता ही व्यक्ती येणार आहे म्हणजे आता माझा अर्धा तास वेळ जाईल म्हणून टाळायला बघतात. म्हणजे दोन्ही पण काय आहे की दोष आहेत. बरोबर. की आपण व्यवस्थित जे काय आहे ते आपल्या भाषा, म्हणजे भाषेचं कार्य काय की माझ्या मनातले जे विचार आहे ते तुमच्यापर्यंत व्यवस्थित पोहोचवणं. बरोबर आहे. तर आजकाल वेळ नसतो. जर फोन करून एखादा जर जास्त बोलू लागला तर आपल्याला असं होतं की कामाचं काय आहे ते बोल, ते सांग. तर हे कम्युनिकेशन मधला हा गॅप आहे. तर त्या वेळेनुसार की निवांत गप्पा मारत असतो त्यावेळेस आपण रिलॅक्स मध्ये बोलू शकतो. काही मध्ये असतो तेव्हा पटकन मेसेज तुमचा काय आहे बरोबर तो पोहोचवणं गरजेचं आहे. करेक्ट. तर हे जे कम्युनिकेशन मधले गॅप आहेत ते तुम्हाला जर भरून काढायचे असतील विशुद्धी चक्र, तर विशुद्धी चक्राचं तुम्ही हिलिंग करायला पाहिजे. आता आज्ञाचक्र. आता आज्ञाचक्र तर पूर्ण तुमच्या शरीराचं जे काय आहे हार्डवेअर सॉफ्टवेअर त्याचं मेन स्विच आहे असं समजा. बरं. त्याच्यामुळे आपल्याकडे पूर्वी गंध लावा, चंदन तिलक लावा, किंवा स्त्रियांना गंध लावताना आपण मेणाने असं गोल गोल हे करून ते ऍक्टिव्ह करत होतो. तर ते तुमचं डोकं शांत राहण्याच्या दृष्टिकोनातून खूप महत्वाचं आहे. कारण अतिशय इकडं ब्रेनची सगळे कामं चाललेले असतात आणि अतिविचारांमुळे तुमचा गोंधळेपण जो होतो किंवा जास्त स्ट्रेस येतो माणसाला की काय करावं ते सुचत नाही, कुठलं काय करायला हे योग्य विचार येत नाहीत वेळेला. बरोबर. तर ह्याच्या सगळ्या स्ट्रेसशी रिलेटेड असणारा हा पॉइंट आहे. ओके. त्यामुळे इथे तुम्ही ही करून स्वतःला शांत करू शकता. ओके. जे तुमचं हार्मोनल इम्बॅलन्स आहे तर ते कशामुळे की अतिविचार, नको ते विचार किंवा चुकीचे वाईट विचार जास्त मनात येतात. तर तुम्ही जर स्वतःला शांत ठेवू शकला तर हे जर तुमचं शांत असेल तर तुमची सगळी बॉडी व्यवस्थित फंक्शन करणार आहे. बरोबर. आणि त्याच्या थ्रू तुमचा पूर्ण शरीराचा बॅलन्स चांगला राहणार आहे. हे सर्व चक्र आहेत त्याच्या पाठीमागे, हे चक्र तुमचे आहेत ते तुमच्या ऑरामध्ये आहेत. प्रत्यक्षात तुम्हाला शरीरामध्ये चक्र दिसणार नाही, परंतु त्या रिलेटेड ग्रंथी आहेत आणि त्या ग्रंथींमधनं स्त्राव निघत असतात. म्हणजे आपण जे हार्मोन्स म्हणतो की स्ट्रेस हार्मोन्स जास्त निघतात आजकाल. बरोबर. आपण त्याच्याबद्दल ऐकतो की त्याच्यामुळे माणसांना आजकाल म्हणजे स्ट्रेसफुल लाईफ झालेली. तर ते नको आहे, तर आपल्याला हॅप्पी हार्मोन्स पण पाहिजेत. तर हा जो बॅलन्स आहे हा केमिकल बॅलन्स आहे. आणि जेव्हा तुम्ही रेकी करायला लागता त्या सगळ्या ग्रंथींचं कार्य सुधारतं आणि तुमच्या पूर्ण शरीराचा केमिकल बॅलन्स चांगला होतो. बरोबर. त्याच्यामुळे सगळे चक्र व्यवस्थित काम करतात, त्या चक्राशी रिलेटेड सर्व अवयव तुमचे व्यवस्थित काम करतात. एक्झॅक्टली. आता शेवटचं जे चक्र आहे त्याला आपण हील करत नाही, याला नाही करत का? सहस्त्रार चक्र. सहस्त्रार म्हणजे सहस्त्र पाकळ्या, म्हणजे 1000 पाकळ्या असलेलं फुल असं. बरोबर. अशा प्रकारचं ते चक्र आहे. तर इकडून ब्रह्मांडाचं सगळं नॉलेज, ब्रह्मांडाची ऊर्जा तुम्हाला मिळते. त्याच्यामुळे इथं आपण हात ठेवत नाही. तर हे 6 चक्र आपण हील करतो, इकडून ऊर्जा घेत असतो. याच्यामध्ये आता जर कुणाला त्यांचे स्वतःचे चक्र हील करायचे मॅम, तर ते तसंही करू शकतात तुमच्याकडून, किंवा त्यांना शिकायचंय आणि नंतर त्यांना त्यांचं हील करायचंय ते तसंही करू शकतात. तुम्ही स्वतःही त्यांना हील करून द्या, पण त्यासाठी फिजिकल प्रेझेन्स लागेल. नाही, त्याच्यामध्ये रेकीमध्ये पहिली लेवल आहे ती टच थेरपी, की तिथं तुम्हाला फिजिकली तो व्यक्ती समोर असणं गरजेचं आहे की तुम्ही त्याला टच करूनच हील करू शकता. बरं. परंतु जी दुसरी लेवल आहे ती डिस्टंट थेरपी, की तिथं तुम्ही इथं बसून अमेरिकेतल्या माणसाला पण हील करू शकता. होतं मॅम असं? होतं. कारण त्याच्यामध्ये काही सिम्बॉल्स आहेत, काही त्याच्यामध्ये मेथड्स आहेत तशा,
की जसं तुमचा फोन इथं बसून अमेरिकेतल्या माणसाला फोन लागतो, हो तुम्ही जे आकडे टाकता त्याच व्हायब्रेशनला तुम्ही कनेक्ट होता. बरोबर आहे. तसंच ह्या ज्या व्यक्तीला हिलिंग द्यायचंय त्याला तुम्ही बरोबर कनेक्ट होता आणि त्याला तुम्ही हील करू शकता. करेक्ट. तर माझ्याकडून पण तुम्ही हिलिंग घेऊ शकता, परंतु मी काय सांगितलं की रेकी ही साधना आहे. आज तुमचा एखादा प्रॉब्लेम आहे किंवा इमिजिएट तुम्ही आता तुम्हाला मदत लागते, तुम्ही एखाद्या हिलर कडून घ्या, परंतु रेकी शिकणं गरजेचं आहे. कारण का की तुम्ही स्वतःच जर त्या ऊर्जेचे वाहक असाल, तुम्ही स्वतः जर हिलर बनला तर तुम्ही स्वतःला तर हील करूच शकता, तुमच्या फॅमिलीला पण हील करू शकता. बरोबर आहे. आणि इमर्जन्सीच्या वेळेला तुम्हाला ह्या गोष्टींचा खूप मोठा फायदा होतो आणि नियर अबाउट 70% मेडिसिन तुमच्या घरातले बंद होतील. अरे बापरे, इतका फरक पडेल? हो, इतका फरक पडेल. रेकी लोकांना जादूटोना वाटतो, तर ही जादू आहे का? म्हणजे असं एनर्जी येते आणि एखाद्याचे प्रॉब्लेम दूर करते? ऊर्जा ही 2 प्रकारची आहे ब्रह्मांडामध्ये, पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह. मग निगेटिव्ह म्हणजे वाईटच असं नाही, पण एक काही गोष्टी असतात की दोन्हीचा प्रेझेन्स असतोच. बरोबर. परंतु रेकी ही काय पॉझिटिव्ह ऊर्जा आहे. ओके. त्याच्यामुळे ही कुठली काळी जादू नाहीये किंवा ह्याच्यानी तुम्ही कुणाचं वाईट करू शकत नाही. करेक्ट. म्हणजे माझ्याकडे असे पण फोन येतात की माझ्या मुलाचं एका मुलीवर प्रेम आहे आणि तुम्ही मॅडम रेकी द्या आणि त्या दोघांचं म्हणजे ब्रेकअप झालं पाहिजे. तर हे असं काही करू शकत नाही. त्याला रेकी दिल्यानंतर त्याचा अवेअरनेस क्रिएट होईल, त्याला त्याचं चुकतंय की बरोबर आहे ते कळेल आणि मग त्याच्यातून तो निर्णय घेईल. मन परिवर्तन नाही करू शकत, बट मनाची क्लॅरिटी करू शकतो. क्लॅरिटी ऑफ थॉट त्याला मिळेल, हे योग्य आहे का अयोग्य आहे ते त्याला कळेल. रेकी त्याला योग्य ते ज्ञान देईल आणि रेकी त्याला योग्य मार्गावर नेण्याचा प्रयत्न करेल. ती मुलगी जर योग्य असेल तर तो त्याच्या सोबत पुढे जाईल आणि नसेल तर तो आपोआपच त्याच्यापासून दूर जाईल. तर अशा पद्धतीने रेकी काम करते. रेकी कुणाचं वाईट करण्यासाठी करू शकत नाही. रेकी कुणाचं वाईट करण्यासाठी कधीच वापरली जाऊ नाही शकत. कधीच नाही वापरली जाऊ शकत. कारण रेकी आईचं प्रेम आहे. आई कुणाचं वाईट करते का? कधी नाही. बरोबर आहे. मग रेकी वाईट कधीच करणार नाही. रेकी ज्याला तुम्ही द्याल त्याचं कल्याणच होईल आणि त्याच्यासोबत देणाराचं पण कल्याण होईल. किती वर्ष झाले मॅम तुम्ही करताय रेकी, देताय लोकांना? 7-8 वर्ष झाली. लोकांना तुम्ही म्हणजे भरपूर लोकांच्या आयुष्यात आर्थिक दृष्टीने पण फरक पडला? हो, भरपूर फरक पडलेले. आणि तुम्ही जर तुमचं स्वतःचंही सांगितलं की तुम्ही या सगळ्या गोष्टी करत गेला, तुमचं आर्थिकही मेंटली पण पीस आलं, एक सामाजिक दृष्ट्या पण तुम्हाला भरपूर लोक ओळखतात. हो, प्रत्येक गोष्टीत फरक पडतो. सगळ्याच ह्याच्यातून फरक पडतो. आणि माझा तेच होता उद्देश. माझा ज्यावेळेस माझी आई गेली करोनामध्ये त्यावेळेस मी खडबडून जागी झाले की म्हणजे मला त्यावेळेस असं त्याच्या आधीपासून चालू होतं की मला असं काहीतरी करायचंय की त्याची क्वालिटी माझ्या हातात असेल किंवा चांगल्या पद्धतीने लोकांची सेवा पण होईल आणि असं काहीतरी मला करायचंय, पण काय करायचंय कळत नव्हतं. परंतु ज्यावेळेस आई माझी गेली करोनामध्ये त्यावेळेस मला असं झालं की आई आपली 65व्या वर्षी गेली, आपण कुठेतरी 45च्या पुढे गेलेलो आहे, तर आपलं आयुष्य किती राहिले? मग आपल्या जीवनाचा अर्थ काय किंवा आपला दुसऱ्याला उपयोग काय? ठीक आहे की माझ्या आयुष्यात संकट आले, प्रॉब्लेम आले, त्याच्यातून मी स्वतःला सावरलं, ही एक समाजसेवाच मी मानते की माझा भार मी कुणावरती येऊ दिला नाही. एका परमेश्वरावरती भार टाकला आणि कष्ट करत राहिले. एक्झॅक्टली. तर हे ठीक आहे, पण माझा उपयोग पण दुसऱ्यासाठी काहीतरी अजून झाला पाहिजे असं वाटत होतं की असं काहीतरी करायला पाहिजे. मग आई गेल्यानंतर मी माझ्या भावाला पण मी बोलले की असंच राहू नाही शकत आपण, आपल्याला काहीतरी करायला पाहिजे की जगाचं त्याच्यातून काहीतरी कल्याण झालं पाहिजे. बरं ठीक आहे की मी कोणी महान व्यक्ती नाहीये की मोठी नाही आहे की मी हजारो लोकांना प्रभावित करू शकते असं माझ्या काही डोक्यात नव्हतं कधीच. पण मी एक वाक्य ऐकलं होतं, आपले चाणक्य मंडलचे अविनाश धर्माधिकारी सर आहे, तर त्यांचं मी खूप ऐकत असते. त्यांच्या एका व्याख्यानामध्ये मी एक वाक्य ऐकलं की जरी एक अश्रू पुसायासा आला तरी जन्म काही कामासा आला. म्हणजे एखाद्या व्यक्तीचा एक अश्रू जरी तुम्ही पुसू शकला तर तुमच्या जीवनाचं कल्याण झालं असं तुम्ही समजू शकता. तर ते ध्येय होतं माझं. आणि मग रेकीमध्ये आल्यानंतर माझ्यामध्ये जेव्हा चेंजेस झाले त्यावेळेस मग माझ्या मनात हे विचार यायला लागले की अशा कितीतरी लेडीज आहेत की ज्यांना शिक्षण नाहीये, ज्यांचे मिस्टर एक्सपायर झालेत, त्यांना स्वतःचं घर नाहीये, नोकरी मिस्टरांची चांगली नव्हती किंवा टेम्पररी काम करणारे होते, तर अशा कितीतरी लोकांना गरज आहे. बरोबर आहे. आणि ह्या गोष्टी कशा आहेत की ऑकल्ट सायन्सच्या ह्याच्यामध्ये पण प्रॉपर गुरु मिळणं खूप महत्वाचं, कठीण गोष्ट. फसवेगिरी वाढत चालली आहे, लोक घाबरतात. मग तर त्यामुळे योग्य नॉलेज जर आपण लोकांपर्यंत हे पोहोचवू शकलो
आणि त्याच्यातून जर कुणाच्या जीवनात बदल झाला तर तेच म्हणजे माझ्या जीवनाचं आता ध्येय आहे. आणि त्याच्यातूनच मी एक स्वतःची माझी संस्था स्थापन केली. काय नाव म्हणता संस्थेचं? रेकी विश्व स्पिरिच्युअल हिलिंग अँड ट्रेनिंग इन्स्टिट्यूट. ओके. तर ह्या ऑकल्ट मधल्या बऱ्याच गोष्टींचा आपण तिकडे म्हणजे सेशन पण देतो आणि ट्रेनिंग पण देतो. बरोबर आहे. तर त्या थ्रू कॉन्टॅक्ट कसा करायचा मॅम? तर तुम्हाला तुम्ही माझा नंबर देऊ शकता लोकांना. मी डिस्प्लेला पण नंबर लागलेला आहे मॅमचा, डिस्क्रिप्शन मध्ये पण इंस्टाग्राम वगैरे सगळ्यांच्या लिंक्स दिलेल्या आहे. तुम्ही डिरेक्टली कॉन्टॅक्ट करू शकता, व्हॉट्सअपवर मेसेज करू शकतात. ट्राय करा की 9 ते 7 वाजेपर्यंतच कॉल करा, त्यानंतर नका करू. त्यांची पण एक यांच्यामध्ये अजून मला एक सांगावंसं वाटेल की कधी कधी माझे क्लासेस चालू असतात तेव्हा तुम्ही उचलू आणि कधी सेशन चालू असतात, तर त्यावेळेस तुमचा फोन उचलला जाणार नाही. तर तुम्ही मेसेज करून ठेवा. राईट. तुम्हाला कॉलबॅक नक्कीच येईल माझ्याकडून किंवा रिप्लाय काहीतरी येईलच माझ्याकडून. फक्त लगेच तुम्ही हायपर होऊ नका की मी दिवसभर फोन लावतोय, फोनच लागत नाही, हा नंबर बंद आहे की काय किंवा चुकीचा आहे की काय. तर असं हायपर होऊ नका. तुम्ही माझ्या कॉलवरती कॉल करून बघा, जर उचलला गेला नाही तर मेसेज करा. करेक्ट. आणि मेसेजद्वारे मी तुम्हाला नंतर रिप्लाय करेन. कारण कधी कधी मी रेकीचे ट्रेनिंग मध्ये असते, तर त्यावेळेस आमचे फोन सायलेंटला किंवा कधी कधी एअरप्लेन मोडला पण असतो. ओके. तर फोन लागणार पण नाही कधी कधी. होऊ शकतं असं. तर हे तुम्ही गृहीत धरा आणि त्यानुसार तुम्ही मला कॉल करा आणि मेसेज करून ठेवा. तुम्ही मेसेज करून ठेवा, त्याचा रिप्लाय तुम्हाला येणारच आहे. नक्कीच तुम्हाला रिप्लाय देण्याचा मी प्रयत्न करीन. कारण मी काही स्वतः कुणाच्या लाईफमध्ये बदल नाही करू शकत, पण कुणाच्या आयुष्यात होणाऱ्या बदलासाठी जर मी एक माध्यम बनले तर ते मी माझं भाग्य समजते. बरोबर आहे मॅम. तुमचं खरंच मनापासून धन्यवाद. म्हणजे या पॉडकास्टमध्ये तुमची जी आयुष्याचं जे एक म्हणतो जर्नी होती, प्रवास होता महिलांसाठी, तो इन्स्पिरेशनल आहे, मोटिवेशनल आहे. की जेव्हा काका वारलेत, म्हणजे जेव्हा ते गेले, तर त्याच्यानंतर तुम्ही MLM केलं, तुम्ही प्रोफेसर होता, म्हणजे कॉलेजमध्ये LICचं काम केलं. खचून जातात स्त्रिया आणि डिपेंडंट बनून जातात, एकतर माहेरच्यांवर किंवा सासरच्यांवर. पण आपल्यासमोर हे असं उदाहरण आहे की भाग्यश्री मॅम, की त्यांनी त्या स्वतः स्ट्रॉंग राहिल्या आणि त्यांनी त्यांच्या फॅमिलीला, त्यांच्या मुलांना सांभाळलं. खूप कमी महिला असं करतात. बट आपल्याला हे शिकण्याची खूप गरज आहे की जर तुमच्यावर अशी कठीण परिस्थिती येते, तर त्या कठीण परिस्थितीमध्ये तुम्ही असं म्हणजे ढासळून न जाता पक्क राहायचं आणि समाजाला दाखवायचं, त्याच लोकांना दाखवायचं की जे तुम्हाला मदत नाही करत किंवा एक इमोशनल एक सपोर्टची गरज असते, ते त्यांना दाखवायचं की आम्हाला कुणाची गरज नाही आहे, आम्ही आमच्या बुद्धीवर, आम्ही आमच्या कष्टावर सगळ्या गोष्टी सांभाळू शकतो. मॅम, तुमचं खरंच मनापासून धन्यवाद. थँक्यू.